महात्मा फुलेंचे वाड्यावरून निघालेल्या मशाल यात्रेचे शहरात आगमन. उत्सव समितीच्या पदाधिकारी यांच्यासह मान्यवरांनी केले स्वागत. पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावरून माती व पाणी घेऊन आलेल्या मशाल यात्रेचे आज 8 एप्रिलला सकाळी बुलढाण्यात स्वागत करण्यात आले. त्यानंतर ही मशाल यात्रा दहाड नाका येथून शहराच्या दिशेने निघाली. यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व उपस्थित मान्यवरांनी जय ज्योती जय क्रांतीच्या घोषणा दिल्यात. मशाल यात्रा दहाड नाक्यावर पोहोचताच सागवनचे सरपंच देवानंद दांडगे यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत मशालीला हार घालून स्वागत केले. यावेळी DS लहाने व जयश्री शेळके यांनीही सहभाग घेत मशालीचे व मशाल घेऊन आलेल्या प्रदीप डांगे, आशिष लहासे, कृष्णकांत बगाडे, निलेश पाटील दांडगे यांचे स्वागत केले. त्यानंतर मशाल यात्रेला सुरुवात झाली. जयस्तंभ चौकातील राष्ट्रमाता जिजाऊ बाल शिवबा, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते मशाल यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर या यात्रेचा समारोप उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बगाडे, महिला अध्यक्ष प्रीती खंडारे यांच्या हस्ते मशाल महात्मा फुले शाळेतील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ स्थापित करून करण्यात आला. यावेळी शाळेचे तसेच उत्सव समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. गाडीमध्ये आणतो का? गाडीमध्ये फुलायची. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय ज्योती जय क्रांती. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा जय नारा. सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा जयंती सोहळ्यानिमित्त ही माती, पवित्र माती, त्या विहिरीचं पाणी आणि ज्योत इथनं घेऊन सत्यशोधक भूमीची आपले ताराबाई शिंदे यांची भूमी ज्यांनी महात्मा फुले यांना गुरु मानून इथे जे काही साहित्य लिहिलं होतं आणि इथं सत्यशोधक समाजाचं कार्य सुरू झालं तर ती ज्योत आम्ही तिथनं घेऊन इथे आलेलं आहे आणि इथे त्या ज्योतीचं आम्ही आज शहरामधलं मिरवणूक काढतोरी. काल महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निवासस्थानाहून ही जी ज्योत या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये घेऊन आलेलो आहे. त्या ज्योतचं ही जी यात्रा आहे असं नाव समताभूमी ते सत्यशोधक भूमी अशी ही एक मशाल ज्योत यात्रा या ठिकाणी आम्ही बुलढाण्यामध्ये घेऊन आलेलो आहे. आणि आता या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकासमोर या ठिकाणी ज्योतीचं आगमन झालं. या ठिकाणी त्याचं स्वागत करण्यात आलं आणि ही ज्योत आता महात्मा ज्योतिराव फुले शाळा या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी प्रस्थापित करणार आहोत. आणि आजपासून तर 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत ही ज्योत त्या ठिकाणी तशीच ठेवत राहते.